नमस्कार 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 सर्वांचं मी स्वागत करतोय माझ्या स्वर्गंधार निषाद या चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी एक पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तो कोणता आहे ते सांगणारच आहे, पण तत्पूर्वी एक नम्र विनंती आहे, माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, माझ्या व्हिडिओना लाईक करा आणि जास्तीत जास्त व्यक्तींना माझे व्हिडिओ शेअर करा। आता आपण बघणार आहोत राग बागेश्री। हा राग काफी थाटातून निर्माण झालेला आहे। या रागामध्ये ग, नी कोमल आणि बाकी सर्व शुद्ध स्वर लागतात। या रागाच्या आरोहामध्ये रे आणि प हे वर्ज्य स्वर आहेत, म्हणजेच ते अवरोहामध्ये घेतले जातात। या रागाचा वादी स्वर म मध्यम आहे। या रागाचा संवादी स्वर सा षड्ज आहे। या रागाची गाण्याची वेळ रात्रीचा दुसरा प्रहर म्हणजेच रात्री 9 ते 12 आहे। या रागाचा रस करुण शृंगारमय आहे। या रागाची जाती ओढव संपूर्ण आहे। आरोह बघूया आपण। नीच्या खाली टिंब, कारण ही मंद्र सप्तकातली नी आहे। त्याचबरोबर नीच्या खाली आडवी रेष ही करायची आहे, कारण ही कोमल नी आहे। सा स्वल्पविराम, ग स्वल्पविराम, गच्या खाली आडवी रेष, कारण हा कोमल ग आहे। म स्वल्पविराम, ध स्वल्पविराम, नीच्या खाली आडवी रेष, कारण ही कोमल नी आहे। सावर टिंब, कारण हा तारसप्तकातला सा आहे। अवरोह बघूया। सावर टिंब, कारण हा तारसप्तकातला सा आहे। नीच्या खाली आडवी रेष, कारण ही कोमल नी आहे। ध स्वल्पविराम, म स्वल्पविराम, प स्वल्पविराम, ध स्वल्पविराम, म स्वल्पविराम, ग स्वल्पविराम, गच्या खाली आडवी रेष, कारण हा कोमल ग आहे। रे स्वल्पविराम, सा। आता बघूया हे आरोह अवरोह कसे गायचे ते। नी सा ग म ध नी सा, सा नी ध म प ध म ग रे सा। आ